Hello, student. Today we are going to see paper second, that is the modern instrument and communication system. Under this system, we will see under the chapter 6 TV receivers. Now, in this chapter, today we will see the troubleshootings in color TV receivers. So, in troubleshootings, first trouble symptoms is no raster, no picture, and no sound. Then, faulty stage is power supply. Defects, main voltage not applied due to blown fuse or defective leads, defective transformer and rectifier circuit. तर ट्रबल शूटिंग कलर टी व्हीमध्ये आपण पहिलं लक्षण पाहू आणि त्या लक्षण कुठे आढळते, तो दोष कोणता दोष आहे आणि तो निवारण करणं कसं निवारण करता येईल ते पाहूया. तर पहिला जो दोष आहे, नो रास्टर, नो साऊंड, नो पिक्चर अँड नो साऊंड, म्हणजे रास्टर नाही, चित्र नाही आणि आवाज नाही. तर हा दोष पॉवर सप्लाय किंवा मेन कॉर्ड फ्यूज किंवा रेक्टिफायर हीटर सर्किटमध्ये असू शकतो. यासाठी जे उपाय आहे, तर पॉवर सप्लाय मंडळ तपासा, मेन्स कार्ड तपासा, फ्यूज उडाला असेल, रेक्टिफायर व हीटर मंडळ चेक करा किंवा सहायकारी पॉवर सप्लाय टेस्ट करा किंवा चेक करा. सेकंड सिम्पटम्स आहे नो रास्टर, नो पिक्चर बट साऊंड ओके. द फॉल्टी स्टेज आर EST म्हणजे मीन्स एक्स्ट्रा हाय टेन्शन, हॉरिझॉन्टल आउटपुट स्टेज, पिक्चर ट्यूब और वीडियो आउटपुट. डिफेक्ट्स, डिफेक्टिव EST ट्रांसफार्मर, EHT रेक्टिफायर, लाइन ऑसिलेटर, पिक्चर सर्किट ट्यूब, डिफेक्टिव ब्राइटनेस, कॉन्ट्रैक्ट्स, पिक्चर सॉकेट और वीडियो एम्प्लीफायर ट्रांजिस्टर. दूसरा जो लक्षण आहे म्हणजे रास्टर नाही, चित्र नाही, परंतु आवाज आहे. तर हा दोष EST ट्रान्सफॉर्मर, बूस्टेड कंडेन्सर, पिक्चर ट्यूब किंवा व्हिडिओ एम्प्लीफायरचा असू शकतो. याचा उपाय म्हणजे EST ट्रान्सफॉर्मर चेक करा किंवा बदला, बूस्टेड पॉवर सप्लाय सर्किट किंवा कनेक्शन चेक करा किंवा तपासा, पिक्चर ट्यूब सर्किट तपासा व जोही दोषी घटक असेल त्याला बदला, व्हिडिओ एम्प्लीफायर सर्किट तपासा व दोषी घटक बदला. तिसरा जो लक्षण आहे, रास्टर अँड पिक्चर नॉर्मल बट नो साऊंड. तर हा जो फॉल्टी स्टेज आहे तो आहे साऊंड सेक्शन विभाग, म्हणजे याच्यामध्ये व्हिडिओ एम्प्लीफायर आहे, ट्रान्झिस्टर, कॉन्ट्रॅस्ट नियंत्रक किंवा व्हिडिओ एम्प्लीफायर, पिक्चर ट्यूबमधील कपलिंग घटक. आता डिफेक्टिव्ह जे आहे साऊंड आहे FM डिटेक्टर, AF स्टेज, लाउडस्पीकर और साऊंड IC डिफेक्टिव्ह. तर रास्टर व आवाज आहे परंतु चित्र नाही, त्यासाठी व्हिडिओ एम्प्लीफायर, ट्रान्झिस्टर, कॉन्ट्रॅक्ट्स नियंत्रक, व्हिडिओ एम्प्लीफायर, पिक्चर ट्यूबमधील कपलिंग घटक हे दोषी असू शकतात. त्याच्यासाठी म्हणजे उपाय, व्हिडिओ एम्प्लीफायरचे आउटपुट तपासा, दोषी घटक बदला म्हणजे फॉल्टी घटक बदला, कॉन्ट्रॅस्ट नियंत्रक तपासा किंवा बदला आणि कपलिंग कॅपॅसिटर तपासा अथवा बदला. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट की रास्टर अँड साऊंड नॉर्मल बट नो साऊंड. तर रास्टर व चित्र आहे परंतु आवाज नाही. तर यासाठी व्हिडिओ एम्प्लीफायर जे स्टेज आहे ते दोषी आहे. त्याच्यासाठी उपाय आहे व्हिडिओ एम्प्लीफायर
व्हिडिओ एम्प्लिफायर ट्रान्झिस्टर, कॉन्ट्रॅक्ट, पिक्चर कंट्रोल, कपलिंग कॅपॅसिटर बिटवीन व्हिडिओ एम्प्लिफायर अँड पिक्चर ट्यूब. म्हणजेच FM डिटेक्टर तपासा, दोषी घटक बदला, ऑडिओ भाग तपासा किंवा स्पीकर तपासा व बदला. पुढचा जो लक्षण आहे तो आहे रास्टर नॉर्मल बट नो पिक्चर अँड नो साऊंड. तर हा दोष जो आहे हा एंटिना विभाग म्हणजे एंटिना, ट्यूनर, व्हिडिओ आयप एम्प्लिफायर किंवा व्हिडिओ डिटेक्टर हे स्टेज दोषी असू शकते. तर याकरता ब्रोकन द एंटिना, डिफेक्टिव्ह ट्यूनर, डिफेक्टिव्ह BIF म्हणजे व्हिडिओ आयप, डिफेक्टिव्ह डिटेक्टर, डायोड, ॲटोमॅटिक गेन कंट्रोल ॲडजस्टमेंट. म्हणजे एंटिना तुटलेला असेल किंवा ट्यूनर दोषी असेल, VIF दोषी असेल किंवा डिटेक्टर डायोड दोषी असेल किंवा AGCचे अलाइनमेंट बिघडलेले असेल तर ते तुम्ही चेक करा. पुढचा जो दोस्त आहे नो रास्टर, नो पिक्चर बट ओनली ब्राईट हॉरिझॉन्टल लाईन ऑन ए स्क्रीन अँड साऊंड नॉर्मल. Now faulty stage is vertical sweep, vertical deflection coil, defective vertical stage, open vertical deflection coil, vertical deflection coil. म्हणजे काय तर रास्टर नाही, चित्र नाही, आवाज आहे व स्क्रीनवर एक आडवी प्रखर रेषा दिसत आहे. तर यासाठी जे दोषी स्टेज आहे वर्टिकल स्वीप, वर्टिकल डिफ्लेक्शन कॉईल असू शकते. तर उपाय आहे वर्टिकल डिफ्लेक्शन कॉईल तपासा, वर्टिकल भागातील सोल्डरिंग तपासा किंवा स्वीप सर्किट तपासा व दोषी घटक बदला. पुढचा जो दोष आहे नो रास्टर, नो पिक्चर बट ओनली वर्टिकल लाईन ऑन स्क्रीन. तर हा जो दोष आहे तो हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन कॉईलचा आहे. याच्यासाठी लाईन डिफ्लेक्शन कॉईल और सर्किट कंपोनेंट बिटवीन LOT अँड डिफेक्टिव्ह आउटपुट स्टेज. तर रास्टर नाही, चित्र नाही, आवाज आहे, वर स्क्रीनवर उभी प्रखर रेषा दिसत आहे. तर हा जो दोष आहे हा हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन कॉईल किंवा हॉरिझॉन्टल आउटपुट भागमधील आहे. यासाठी हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन कॉईल तपासा, हॉरिझॉन्टल आउटपुट भाग तपासा, त्यावरील सोल्डरिंग तपासा व दोषी घटक बदला. पुढचा आहे रास्टर अँड साऊंड नॉर्मल बट पिक्चर हाईट इज लेस विथ मॅक्झिमम पोझिशन ऑफ हाईट कंट्रोल. तर हा जो दोष आहे व्हर्टिकल ऑसिलेटर किंवा व्हर्टिकल आउटपुट और डिफ्लेक्शन कॉईल. याकरता डिफेक्टिव्ह ऑसिलेटर, ट्रान्झिस्टर, reduce the voltage to oscillator, defective vertical output, transformer, defective vertical deflection coil. तर रास्टरवर आवाज आहे परंतु चित्राची जी रुंदी आहे ती अपुरी आहे. याकरता लाईन ऑसिलेटर किंवा ST दब, हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन कॉईल, बूस्टर डायोड हे दोषी असू शकतात. याकरता उपाय म्हणजे लाईन दोलीचे किंवा ऑसिलेटरचे कार्य तपासा, ST दाब तपासा, हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन कॉईल तपासा किंवा बदला, बूस्टर डायोड तपासा किंवा बदला. नेक्स्ट आहे रास्टर अँड साऊंड नॉर्मल बट पिक्चर विथ इज लेस. तर हा जो फॉल्टी स्टेज आहे हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन स्टेजमधील आहे. याकरता डिफेक्टिव्ह ऑसिलेटर, एम्प्लिफायर बूस्टर डायोड, reduce the ST voltage, defective horizontal deflection coil. तर रास्टरवर आवाज आहे परंतु चित्राची उंची ही
अपुरी पडते, तर याच्याकरता व्हर्टिकल दोषी असते. व्हर्टिकल जे दोली आहे किंवा ऑसिलेटर आहे, व्हर्टिकल ऑसिलेटर, व्हर्टिकल आउटपुट किंवा व्हर्टिकल डिफ्लेक्शन कॉईलमधील हा दोष आहे. तर व्हर्टिकल ऑसिलेटरमधील ट्रान्झिस्टर चेक करा. व्हर्टिकल आउटपुट ट्रान्सफॉर्मर ओपन किंवा शॉर्ट झाला असेल. व्हर्टिकल डिफ्लेक्शन कॉईल तपासा किंवा चेक करा अथवा बदला. VDR तपासा अथवा बदला. VDR म्हणजे व्होल्टेज डिपेंडंट रेजिस्टर्स. नाव पुढचं आहे पिक्चर रोलिंग, म्हणजे चित्राची रोलिंग होत आहे. तर याच्याकरता जे फॉल्टी स्टेज आहे ते व्हर्टिकल ऑसिलेटर आहे. तर त्याकरता व्हर्टिकल होल्ड डिफेक्टिव्ह चेक करा, म्हणजे व्हर्टिकल होल्ड डिफेक्टिव्ह असेल ते चेक करा. ऑसिलेटर और सिंक सेपरेटर डिफेक्टिव्ह. तर चित्राची जेव्हा रोलिंग होते तर हा जो दोष आहे, फॉल्टी स्टेज आहे, ते व्हर्टिकल होल्ड सर्किटचा आहे, सिंक सर्किटचा आहे किंवा व्हर्टिकल ऑसिलेटरचा आहे. याकरता व्हर्टिकल होल्ड नियंत्रक किंवा कंट्रोल तपासा. सिंक सेपरेटर सर्किटमधील व्हर्टिकल इनपुट तपासा किंवा चेक करा. व्हर्टिकल ऑसिलेटरमधील घटक आहेत, कॉम्पोनंट आहेत, ते तपासा अथवा बदला. पुढचा जो दोष आहे डायगोनल बार्स ऑन स्क्रीन, म्हणजे स्क्रीनवर डायगोनल बार दिसत असतील तर हॉरिझॉन्टल स्टेज दोषी आहे. त्याकरता डिफेक्टिव्ह हॉरिझॉन्टल ऑसिलेटर, कॉईल ॲडजस्टमेंट, डिसमिनिएटर सर्किट, पॉवर सप्लाय, फिल्टर सर्किट हे तपासा. म्हणजे पडद्यावर पट्टे किंवा तुटलेले चित्र दिसत असतील तर हा जो दोष आहे हा ॲटोमॅटिक फ्रिक्वेन्सी सर्किटचा दोष आहे किंवा लाईन दोषी, हॉरिझॉन्टल होल्ड सर्किट किंवा कॉईल कोर सर्किटचा दोष आहे. यासाठी AFC म्हणजे ॲटोमॅटिक फ्रिक्वेन्सी सर्किटमधील डायोड चेक करा. लाईन दोरीचे कार्य तपासा. हॉरिझॉन्टल होल्ड नियंत्रक तपासा किंवा बदला. कॉईल कोर तपासा किंवा बदला. त्याच्यानंतर आहे पुढचा दोष आहे पिक्चर अनस्टेबल बोथ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल. तर हा जो दोष आहे तो सिंक सेपरेटर किंवा AGC सिग्नल सेक्शनचा आहे. याच्याकरता डिफेक्टिव्ह सिंक सेपरेटर, IC डिफेक्टिव्ह, ॲटोमॅटिक गेन कंट्रोल स्टेज और व्हिडिओ एम्प्लिफायर गेन ॲडजस्टमेंट. तर आडव्या व उभ्या दिशेत चित्र अस्थिर असेल तर त्याकरता सिंक सेपरेटर किंवा ॲटोमॅटिक गेन सर्किट किंवा व्हिडिओ एम्प्लिफायर स्टेज दोषी असेल तर त्याच्यासाठी सिंक सेपरेटर IC चेक करा. ॲटोमॅटिक गेन सर्किट चेक करा व दोषी घटक किंवा कॉम्पोनंट बदला. व्हिडिओ एम्प्लिफायरचा गेनसुद्धा ॲडजस्ट करा. पुढचा जो फॉल्ट आहे तो आहे व्हर्टिकल नॉन लिनियरिटी, म्हणजे कॉन्ट्रास्ट अप्री भागात दिसत असेल तर त्यामधला हा जो दोष आहे हा अँटिना VIF म्हणजे व्हिडिओ IFचा दोष आहे. व्हिडिओ आउटपुट किंवा ऑटोमॅटिक गेन सर्किटचा आहे. याकरता अँटिनाचा योग्य अलाइनमेंट करा. VIF सर्किट तपासा व दोषी घटक बदला. व्हिडिओ आउटपुटचे कार्य तपासा किंवा ॲटोमॅटिक गेन सर्किटचे योग्य सेटिंग करा. पुढचा दोष आहे हॉरिझॉन्टल नॉन लिनियरिटी. तर हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन ड्राईव्ह याच्यातला दोष आहे हा. लाईन ऑसिलेटर, बूस्टर डायोड, कॅपॅसिटर और हॉरिझॉन्टल लिनियरिटी कंट्रोल डिफेक्टिव्ह असू शकते. म्हणजे प्रखरता अपुरी असेल तर प्रखरता नियंत्रक, पिक्चर ट्यूबच्या ग्रीड दाब किंवा पिक्चर ट्यूब व्हिडिओ एम्प्लिफायरमधील हा दोष आहे असं समजायचं. तर इंटेन्सिटी कंट्रोलची सेटिंग करा. पिक्चर ट्यूबच्या कंट्रोल ग्रीड दाब चेक करा. पिक्चर ट्यूब तपासा किंवा व्हिडिओ एम्प्लिफायरचे घटक तपासा व दोषी घटक असतील ते बदला. पुढचा जो फॉल्ट आहे ज्याला आपण म्हणतो ब्लूमिंग द पिक्चर्स. ब्लूमिंग पिक्चर म्हणजे चित्र उमलणे, ब्लूमिंग इन अ पिक्चर. तर हा दोष आहे EST विभागाचा.
ब्लूमिंग द पिक्चर म्हणजे हा दोष आहे EST स्टेजचा. याच्यामध्ये EST मंडळ तपासा व दोषी घटक बदला. EST मंडळाचे कनेक्शन तपासा. पुढचा दोष आहे तो आहे घोस्ट इमेज, म्हणजे भूतासारखी किंवा भूतासारखी प्रेत म्हणजे भूतासारखी आकृती जी दिसते त्याला घोस्ट म्हणतात, घोस्ट इमेज म्हणतात. तर हा जो दोष आहे हा आहे एंटिनाचा. एंटिनामध्ये दोष आहे. सो सेट द एंटिना इन ए प्रॉपर डायरेक्शन और डिटेक्टर अँड रिफ्लेक्टर मिसिंग. तर भूतासारखी जी आकृती दिसते त्यासाठी एंटिनामधील दोष आहे, म्हणून एंटिनाचे अलाइनमेंट करा. रिफ्लेक्टर नसेल किंवा फीडर वायर तपासा. पुढचा जो दोष आहे नो कलर, चित्रात रंगच दिसत नाही. तर त्यासाठी काय करायचं, तर हा दोष आहे क्रोमा एम्प्लिफायर, सब कॅरियर ऑसिलेटर किंवा कलर किलर सर्किटचा दोष आहे. तर डिफेक्टिव्ह जे क्रोमा सेक्शन आहे ते चेक करा. एम्प्लिफायर सर्किट अँड ऑपरेशन ऑफ कलर किलर अँड असोसिएटेड सर्किट डिफेक्टिव्ह. तर चित्रात रंग नसेल तर क्रोमा एम्प्लिफायर व सब कॅरियर ऑसिलेटर कलर किलर इथला दोष आहे. तर क्रोमा एम्प्लिफायर सर्किट तपासा किंवा कलर किलरचे कार्य व सब कॅरियर दोषी आहे ते तपासा. पुढचा आहे कलर स्नो इन मोनोक्रोम पिक्चर, म्हणजे मोनोक्रोम चित्रात रंगीत धब्बे येत असतील तर त्यासाठी RF स्टेज, कलर किलर स्टेज याच्यातील हा दोष आहे. त्यासाठी अलाइनमेंट ऑफ RF स्टेज और कलर किलर सर्किट डिफेक्टिव्ह असू शकते. तर मोनोक्रोम चित्रात रंगीन धब्बे येत असतील तर RF विभाग किंवा कलर किलर विभाग हा दोषी असू शकते. यासाठी RF विभागाचे अलाइनमेंट करा, कलर किलर मंडळ किंवा सर्किट तपासा व दोषी घटक बदला. मग पुढचा आहे वीक कलर. कलर जे आहे वीक असतील तर हा जो फॉल्ट आहे हा क्रोमा बँड पास एम्प्लिफायरचा आहे. तर ॲडजस्ट द ट्यूनिंग ऑफ बँड पास एम्प्लिफायर ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. तर छीन कलरसाठी क्रोमा बँड पास एम्प्लिफायरचा दोष आहे. बँड पास एम्प्लिफायरची योग्य ट्यूनिंग करा. पुढचा आहे ड्रिफ्टिंग द कलर और कलर बास, म्हणजे रंगीन पट्टे दिसत असतील तर हा जो दोष आहे हा कलर सिंक नाहीमुळे त्यामुळे हा दोष येतो. तर त्यासाठी रंगीन फेज डिस्क्रिमिनेटर ॲडजस्ट करा किंवा ब्रस्ट एम्प्लिफायरचे कार्य तपासा, म्हणजे डिफेक्टिव्ह इलेक्ट्रॉन गन और रिलिव्हंट क्रोमा चॅनल. त्याच्यानंतर आहे एक रंग नाही, वन कलर मिसिंग, एक कलर दिसत नाही. त्यासाठी डिफेक्टिव्ह इलेक्ट्रॉन गन, डिफेक्टिव्ह क्रोमा डिमॉड्युलेटर. तर डिफेक्टिव्ह इलेक्ट्रॉन गन और रिलिव्हंट क्रोमा चॅनल. तर एक रंग नाही त्यासाठी इलेक्ट्रॉन गन किंवा क्रोमा डिमॉड्युलेटर तपासा, इलेक्ट्रॉन गन तपासा किंवा क्रोमा डिमॉड्युलेटर सर्किट तपासा व दोषी घटक बदला. पुढचा इनकरेक्ट रिलेटिव्ह यूज. तर हा जो फॉल्ट आहे हा फेज एरर इन ए सब कॅरियर ऑसिलेटर, ॲडजस्ट टीन कंट्रोल अँड चिक सब कॅरियर ऑसिलेटर फॉर ए लीकी कॅपॅसिटर. म्हणजे रंगाची विभागणीमध्ये बदल होत असेल तर हा दोष सब कॅरियर ऑसिलेटरमध्ये फेज फरकमुळे झालेला आहे असं समजायचं. तर याकरता ट्विन कंट्रोल ॲडजस्ट करा, टिंट नियंत्रक म्हणजे कंट्रोल ॲडजस्ट करा किंवा सब कॅरियर ऑसिलेटर तपासा व लिंक कॅपॅसिटर बदला. आणि शेवटचा जो आहे तो आहे एबनॉर्मल इंटेन्स कलर. एबनॉर्मल म्हणजे प्रखर रंगात विकृती असेल, रंगामध्ये प्रखर विकृती असेल तर यासाठी ॲटोमॅटिक कलर कंट्रोल इथला दोष आहे. चेक
ACC सर्किट और डिफेक्टिव्ह कलर कंट्रोल. तर प्रखर रंगात विकृती आली असेल तर आपोआप कलर नियंत्रक आहे, ऑटोमॅटिक कलर कंट्रोल नियंत्रक आहे ते त्याच्यातला दोष आहे. तर ऑटोमॅटिक कलर कंट्रोल सर्किट तपासा व दोषी घटक बदला. तर याप्रमाणे आपण हे ट्रबल शूटिंग ऑफ कलर TV रिसिव्हर पाहिलेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी हा चॅप्टर संपला आहे. इथं आपण थांबत आहोत. या चॅप्टरवरील असाइनमेंट पूर्ण करून आपल्या वहीत लिहून काढायचे आहे आणि त्या दृष्टीने परीक्षेची तयार करायची आहे. थँक्यू. धन्यवाद.